Hello students, in previous video we have studied it, the cytokinesis. In this is the second stage of the mitosis. Okay, that is the cytokinesis. Now today's topic, it is the death of cell. Okay, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण मायटॉसिस ही जी प्रोसेस आहे, ही जी डिव्हिजन आहे, सेल डिव्हिजन, ती पाहिली होती. तर नेक्स्ट जो टॉपिक आहे आपला, दॅट इज द डेथ ऑफ सेल. ओके, की डेथ काय कशामुळे होते. नाव की यू मे थिंक ऑफ इट एज अ बॅड फॉर सेल्स इन युअर बॉडी टू डाय. आता जर तुम्ही विचार केला तर आपल्याला वाटेल की बा डेथ होणे ही काही चांगली गोष्ट नाही आहे. ओके, तर काही पण काय आहे, इन मेनी केसेस दॅट्स ट्रू. आणि प्रत्येक बऱ्याच केसेसमध्ये काय असते, ती ट्रू सुद्धा असते, म्हणजे खरी सुद्धा असते. नाव इट्स नॉट गुड फॉर सेल्स टू डाय बिकॉज ऑफ एन इंजुरी. ओके, म्हणजे एखादी इंजुरी झालेली असेल आणि त्याच्यानंतर जर सेलची डेथ होत असेल तर हे काही चांगलं नाही आहे. जसं की फॉर एक्झाम्पल ड्यू टू द स्क्रेप ऑर अ हार्मफुल केमिकल. ओके, म्हणजे काय की स्क्रेप म्हणजे काय की खरचटणे, म्हणजे खरचटलं असेल. ओके, आणि त्यात किंवा एखाद्या हार्मफुल केमिकलनी काय झालेली असेल, तिथे आपल्याला इंजुरी झाली असेल. म्हणजे काय इंजुरीज होते, म्हणजे काय तिथे डेथ ऑफ सेल होते आहे. तर त्यालाच काय म्हटलं जातं, नेक्रोसिस म्हटलं जातं. ही जी डेथ आहे ती काही चांगली नसते, म्हणजे ही काही चांगली नाही आहे. म्हणजे खरचटणं किंवा हार्मफुल केमिकलनी जे सेलची डेथ होते त्यालाच नेक्रोसिस म्हटलं जातं. तर ही जी डेथ आहे ही काही चांगली नसते. पण हा एक प्रकार झाला. However, some cells of our body die not randomly but in a careful controlled way. तर काही जे सेल्स आहेत आपल्या बॉडीमधले, ते काय होत असतात की डाय होत असतात. पण कशामुळे रँडमली अशी डेथ नाही होत त्यांची, म्हणजे काही कसेही त्यांची डेथ नाही होत. तर त्यांचं काय असतं, एक कंट्रोल्ड वे असतो, म्हणजे एक त्याचा कंट्रोल असा मार्ग असतो ज्याच्यामुळे काय होतात की त्या सेलची डेथ होत असते. जसं की फॉर एक्झाम्पल एपोप्टोसिस और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ प्रोग्राम सेल डेथ और सेल्युलर सुसाईड. म्हणजे एपोप्टोसिसलाच काय म्हटलं जातं, प्रोग्राम सेल डेथ म्हटलं जातं, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ सेल्युलर सुसाईड. आता या सेल्युलर सुसाईडला किंवा एपोप्टोसिस कशाला म्हणू आपण, आता जेव्हा काय होतं की सम सेल्स डाय इन अ केअरफुली कंट्रोल्ड वे व्हेन दे रिसीव सर्टन सिग्नल. म्हणजे जेव्हा काही सेल्स काय असतात की केअरफुली कंट्रोल्ड वेनी काय होतात, डाय होत असतात किंवा डेथ होत असते त्यांची. पण जेव्हा दे रिसीव सर्टन सिग्नल, त्यांना जेव्हा सर्टन सिग्नल्स मिळतात त्याच्यानंतर जे हे काही सेल्स आहेत त्यांची डेथ होते. पण कशी, व्हेरी केअरफुली कंट्रोल वे, म्हणजे कंट्रोल वेमध्ये, म्हणजे जेवढे सेलची डेथ व्हायची आहे तेवढ्याच सेलची तिथे डेथ होते, त्याच्यापेक्षा जास्त सेलची डेथ होत नाही. आणि ही कधी होती डेथ, व्हेन दे रिसीव सर्टन सिग्नल, म्हणजे जेव्हा त्यांना सर्टन सिग्नल मिळतात त्याच्यानंतरच त्यांची केअरफुली कंट्रोल वेमध्ये डेथ होत असते सम सेल्सची. त्यालाच काय म्हटलं जातं, एपोप्टोसिस म्हटलं जातं, किंवा प्रोग्राम सेल डेथ म्हटलं जातं, किंवा सेल्युलर सुसाईड म्हटलं जातं. ओके, तर याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल ड्युरिंग द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. आता एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट म्हणजे काय की जेव्हा एखादा एम्ब्रिओ काय होत असतं, तयार होत असतो. एम्ब्रिओ तयार होत असतो म्हणजे काय की प्रेग्नंट लेडीमध्ये जो बाळाची डेव्हलपमेंट होते आहे त्यालाच काय म्हटलं जातं, एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट म्हटलं जातं. तर या बाळाची डेव्हलपमेंट होताना काय झालेलं दिसतं आपल्याला की द सेल्स बिटवीन द एम्ब्रियोनिक फिंगर्स डाईड इन अ प्रोसेस कॉल्ड एपोप्टोसिस टू गिव्ह अ डेफिनेट शेप टू द फिंगर्स. ओके, तर सेल्स जी एम्ब्रियोनिक फिंगर्स आहेत, म्हणजे काय की एम्ब्रियोचे जे फिंगर आहे, म्हणजे जे बाळाचे जे फिंगर्स आहेत त्याच्या मधातले जे सेल्स आहेत, फिंगरच्या मधातले जे सेल्स आहेत ते आपोआप त्यांची कशी होत असते, डेथ होत असते. त्यालाच म्हटलं जातं प्रोग्राम सेल डेथ म्हटलं जातं, किंवा सेल्युलर सुसाईड म्हटलं जातं, किंवा
ॲपोप्टोसिस म्हटलं जातं. तर याच्यामुळे काय होतं त्याला की डेफिनेट शेप मिळतो त्या फिंगर्सला. ओके, जर ते मधातले जे सेल्स आहे त्यांची डेथच झाली नाही तर ते काय काय दिसेल आपल्याला की सगळे जे बोटं आहेत ते चिकटलेले आपल्याला तिथे दिसतील, म्हणजे एकत्रच झालेले दिसेल. तर पण हे पाचीच्या पाची जे फिंगर्स आहेत ते वेगळे होण्यासाठी काय आवश्यकता असते त्यांची की त्या मधल्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्सची डेथ होणे आवश्यक असते. म्हणजेच काय होते तिथे प्रोग्राम सेल डेथ होते. म्हणजे काय की फिंगरमधले सेल डेथ होतात का, तर नाही. तर इथे व्हेरी केअरफुली कंट्रोल्ड वेनी काय होत असतं की जे फिंगर्सच्या मधातले जे फक्त सेल्स आहेत त्यांचेच फक्त त्या सेल्सचीच फक्त डेथ होत असते, ना की फिंगरमधली. ओके, तर त्याच्यामुळे काय होत असतं की हे जे त्या बाळामधले मध्ये जे फिंगर्सची डेव्हलपमेंट होते ती व्यवस्थित होते आणि जे पाचीच्या पाची बोटं जे आपले आहेत जसे वेगवेगळे राहतात तसेच त्या बाळामध्ये आपल्याला दिसून येतात. तर मग इथे आपल्याला दिसत आहे की हे ॲप्टोटोसिस काय दिसत आहे आपल्याला की बेनिफिट करत आहे द ऑर्गॅनिझम ॲज अ होल म्हणजे पूर्ण एक ऑर्गॅनिझममध्ये हे ॲपोप्टोसिस काय असतं, बेनिफिट असतं, म्हणजे फायद्याचं असतं. ओके, जर तिथे त्या फिंगर्सच्या मधातले सेलची डेथच झाली नाही तर काय दिसेल आपल्याला की त्या बाळाचे जे फिंगर्स आहेत ते एकमेकांना चिकटलेले दिसतील. तर ते न होय याच्यासाठी काय होत असतं की तिथे प्रोग्राम सेल डेथ होत असते. त्याच्यामुळे काय होतं फक्त जी मधातले जे फिंगर्सच्या मधातले जे सेल्स आहेत त्यांचीच डेथ होते आणि त्याच्यामुळे जे फिंगर्स आहेत ते आपल्याला वेगवेगळे झालेले दिसतात. ओके, तर हे झालं पहिलं एक्झाम्पल. आणि दिस इज अ कॉमन फॉर्म ऑफ प्रोग्राम सेल डेथ व्हेअर सेल्स अंडरगो सेल्युलर सुसाईड. आणि इथे काय होतं की सेल्युलर सुसाईड म्हणजे स्वतःहूनच, म्हणजे कोणी काही बाहेरून इफेक्ट आलेला आहे का की ज्याच्यामुळे त्या फिंगर्सच्या मधले सेल इफेक्ट होत आहेत का, तर नाही, ते स्वतःहून काय करत आहेत त्या सेलची डेथ करत आहेत. म्हणूनच त्याला काय म्हटलेलं आहे, सेल्युलर सुसाईड करत आहे व्हेन दे रिसीव्ह सर्टन सिग्नल म्हणजे एक प्रॉपर स्टेजमध्ये आल्यानंतर जेव्हा त्या बाळाचे फिंगर्स पूर्णपणे डेव्हलप झालेले आहेत त्याच्यानंतरच त्यांना काय भेटतो सिग्नल मिळतो आणि त्याच्यानंतरच जे सेल्स आहेत फिंगर्सच्या मधले त्याच्यानंतरच ते काय त्यांची काय होते प्रोग्राम सेल डेथ होते किंवा त्यालाच काय म्हटलं जातं सेल्युलर सुसाईड म्हटलं जातं. ओके, तर ॲपोप्टोसिस इन्व्हॉल्व्स द सेल डेथ बट इट बेनिफिट्स द ऑर्गॅनिझम ॲज अ होल. म्हणजे काय की पूर्ण एक जर ऑर्गॅनिझम म्हणून पाहिलं आपण तर ॲपोप्टोसिस काय करतं फायद्याचं असतं, म्हणजे बेनिफिशियल असतं ते. ओके, त्याच्यानंतर ॲपोप्टोसिस एलिमिनेट्स पोटेन्शियल कॅन्सर सेल. म्हणजे जे पोटेन्शियल कॅन्सर सेल्स जे असतात म्हणजे ज्या सेल्समुळे कॅन्सर होऊ शकतो अशा सेल्सचे सुद्धा ते हे ॲपोप्टोसिस काय करत असतं एलिमिनेट करत असतं म्हणजे काय की त्यांना काढून टाकत असतं. ओके, तर ॲपोप्टोसिसमुळे जे पोटेन्शियल कॅन्सर सेल असतात की ज्या सेलमध्ये कॅन्सर होण्याची शक्यता आहे त्यांना काय म्हटलं जातं पोटेन्शियल कॅन्सर सेल म्हटलं जातं. तर ॲपोप्टोसिस काय करत असतं की हे जे पोटेन्शियल कॅन्सर सेल आहेत यांचं सुद्धा एलिमिनेट करत असतो, म्हणजे ते काढून टाकण्यात येतात ते सेल किंवा त्या सेल्सची काय करण्यात येते प्रोग्राम सेल डेथ करण्यात येते किंवा सेल्युलर सुसाईड तिथे करण्यात येत असते. ओके ना, अशा प्रकारे हे जे ॲपोप्टोसिस आहे हे बेनिफिशियल आहे ॲज द ऑर्गॅनिझम ॲज अ होल. ओके, नाउ दिस इज द डेथ ऑफ द सेल. हे काय झालं डेथ ऑफ द सेल हा जो टॉपिक आहे इथे आपला संपलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहू थर्ड टाइप ऑफ डिव्हिजन दॅट इज द मियोसिस और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रिडक्शनल डिव्हिजन. ओके, थँक्यू.